Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 21 व 22 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 16 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कुणाला नुकतेच ज्ञानपीठ पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, ए व बी दोन्हीही. म्हणजेच गुलजार आणि पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आला. या पुरस्काराबद्दलची आणि व्यक्तीबद्दलची अधिक माहिती बघूयात. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे हा, आणि भारतीय साहित्य जगातील नोबेल पारितोषिक म्हणून याला ओळखलं जातं. हा यावर्षीचा पुरस्कार 2 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. पहिला ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांना. उर्दू साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1936ला दिना, जे की पंजाबमधील तत्कालीन पंजाब होतं, तेथील ठिकाण आहे. त्यांचे लघुकथा, काव्यसंग्रह आणि पुस्तकं बघा, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चौरस रात हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे. जानम काव्यसंग्रह, एक बूंद चांद, रावी पार, रात, चांद और मैं, रात पश्चिने की आणि खराशे हे त्यांची पुस्तकं आहेत. समोरची माहिती बघा. विमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटासाठी त्यांनी पहिले गीत लिहिले होते आणि हे महत्त्वाचं आहे. तसेच त्यांनी कुसुमाग्रज यांच्या कविताचा अनुवादसुद्धा केलेला आहे. 2002मध्ये धुवा या कथासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. 2004मध्ये पद्मभूषण, 2013मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार. दुसऱ्या नंबरची व्यक्ती बघा, संस्कृत पंडित रामभद्राचार्य यांचा संप्रदाय आहे रामानंद संप्रदाय आणि त्यांचं मूळ नाव आहे गिरीधर मिश्र. हे नाव लक्षात ठेवा, कारण हे नावच तुम्हाला ऑप्शनमध्ये देऊ शकतात कदाचित. संयुक्त राष्ट्राच्या विश्वशांती शिखर संमेलनाचे जे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये यांचा समावेश होता, आणि 2015मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते. समोरची माहिती बघा. उत्तर प्रदेशामधील चित्रकूट येथे तुलसी पीठाचे ते संस्थापक आहेत आणि एकूण 22 भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. 100हून अधिक पुस्तकांचे त्यांनी लिखाण केलेले आहेत. 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो, जे की गोव्याचे आहेत, त्यांना प्रदान करण्यात आला होता आणि भाषा होती कोकणी. संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2023वर यावर प्रश्न येऊन गेला, आणि प्रश्न हा एकदम सोपा होता की 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला. त्याच्यामुळे 23च्या याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. दोन्ही व्यक्तींचे नावं लक्षात ठेवा. सोबतच कोणत्या क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार दिला ते पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. PM उषा ही योजना कोणत्या क्षेत्रासंबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, शिक्षण क्षेत्र. या योजनेबद्दलची अधिक माहिती बघा. PM उषा योजना हिचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान असा याचा फुल फॉर्म आहे, आणि क्षेत्र आहे शिक्षण. शुभारंभ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता दिनांक 20 फेब्रुवारी 2024ला. यावर अपेक्षित प्रश्न बघा. PM उषा योजनेचा फुल फॉर्म काय आहे? हा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर शिक्षण क्षेत्राशी. PM उषा योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि कोणत्या तारखेला याचा शुभारंभ करण्यात आला? तर 20 फेब्रुवारी 2024ला. असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न IMP आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवर मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, न्यायमूर्ती दिलीप भोसले समिती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीची जी समिती होती ती होती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली.
दोन्ही समित्या मराठा आरक्षणाशी संबंधित आहेत, लक्षात असू द्या, कारण हा सध्या चर्चेचा विषय आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. नुकताच महाराष्ट्राने कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, दांडपट्टा. यासंबंधीची अधिक माहिती बघा. महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू. राज्यफूल तामन किंवा जारूळ. महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हरियाल. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्राचे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा. राज्य कांदळवन वृक्ष आहे सफेद चिप्पी. राज्य मासा म्हणून सिल्वर प्रॉम्पेट म्हणजेच पापलेट. आणि राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची नियुक्ती केलेली आहे किंवा निवड केलेली आहे असे म्हणू शकता. ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. यावर तुम्हाला सिंगल लाईन क्वेश्चन येऊ शकतो किंवा तुम्हाला जोड्या लावा स्वरूपात यावर प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या ठिकाणी कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, संबल. आणि हे संबल ठिकाण आहे उत्तर प्रदेशमधील, हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला इथे 2 प्रश्न येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या ठिकाणी कल्की धाम या मंदिराचे भूमिपूजन केले? तर संबल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबल या ठिकाणी कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केले आणि हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे? तर उत्तर प्रदेश. असे 2 प्रश्न येऊ शकतात. किंवा असा एक प्रश्न येऊ शकतो, नुकताच कल्की धाम या मंदिराचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीत मृत मासे आढळले. ही नदी कोणत्या शहराची जीवनदायी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, कोल्हापूर. PSI STI ASO मध्ये आत्तापर्यंत भरपूर वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे की पंचगंगा ही नदी कोणत्या शहराची जीवनदायी आहे? तर याचा आन्सर कोल्हापूर आहे. तुम्हाला हा प्रश्न फिरवून येऊ शकतो, रसायनयुक्त सांडपाण्यामुळे कोणत्या नदीतील मासे हे मृत अवस्थेत आढळले? तर याचा आन्सर तुम्ही पंचगंगा असं लिहाल. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. नुकताच भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आपला सर्वात मोठा विजय कोणत्या संघाविरुद्ध नोंदवला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, इंग्लंड या संघाविरुद्ध. नुकताच ही मॅच झालेली आहे आणि याच्यामध्ये भारताने सर्वाधिक मोठा विजय मिळवलेला आहे, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. यामध्ये 2 विक्रम प्रस्थापित झालेले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने नोंदवलेला सर्वात मोठा विजय. सामना होता भारत वर्सेस इंग्लंड. भारताने 434 धावांनी इंग्लंडला पराभूत केले. यशस्वी जयस्वाल यांचे विक्रम बघा. एका कसोटी मालिकेत 2 द्विशतक झळकविणारा किंवा ठोकणारा यशस्वी जयस्वाल हा 3रा फलंदाज आहे. यापूर्वी विनू मकंड आणि विराट कोहली यांनी हा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनी एका डावामध्ये 12 षटकाच्या वसीम अक्रम यांच्या विक्रमाची सुद्धा बरोबरी केलेली आहे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे नुकताच भारताने कोणत्या संघाविरुद्ध आपला सर्वात मोठा कसोटी विजय नोंदवला? तर इंग्लंड. एका कसोटी मालिकेत 2 द्विशतक झळकवणारा यशस्वी जयस्वाल हा कितवा भारतीय आहे? तर 3रा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ठिकाण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कर्जत, जे की रायगडमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. नुकताच कुणाला कुर्डीकर पुरस्कार जाहीर करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पंडित विश्वमोहन भट्ट. 2 पुरस्कार जाहीर झाले होते यामधील आणि ते दोन्ही पुरस्कार महत्त्वाचे आहेत. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार नाट्यसंपदा प्रतिष्ठानाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो आणि हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पंडित विश्वमोहन भट्ट यांना. आणि गान सरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार, आणि हा संगतकारच आहे, संगीतकार नाही. हा पुरस्कार 2 व्यक्तीला जाहीर झालेला आहे, पंडित नाना मुळे जे की तबला या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि दुसरे आहेत पंडित रंगा. तुम्हाला या दोन्हीवरही एक एक प्रश्न अपेक्षित आहे. एक प्रश्न म्हणजे इथे येऊ शकतो कुर्डीकर पुरस्कारावर आणि दुसरा आमोणकर पुरस्कारावर. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10.
खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, नवीन पटनाईक. सुरुवातीचे 4 घेतलेले आहेत आपण, कारण आले तर प्रश्न 4वरच येऊ शकतात. 1 नंबरला आहेत ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक. 2 नंबर आहेत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश. 3 नंबर आहेत हिमंता बिस्वा शर्मा आसाम. आणि 4 नंबरला आहेत भूपेंद्र पटेल गुजरात. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. नुकताच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे? आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, पहिलीच मोहीम आहे त्याच्यामुळे महत्त्वाची आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, जपान हा देशाने हा निर्णय घेतलेला आहे. जपानने नासासोबत यासंबंधीचा करार केलेला आहे आणि ते पण विचारू शकतात. जपान हा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार. प्रक्षेपक आहेत नासा जे की अमेरिका आहे आणि जॅक्सा जे की जपानची आहे. हे दोघं मिळून काय करणार आहेत? हे प्रक्षेपण करणार आहे. या निर्मितीसाठी जे लाकूड वापरलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. लिग्नोसॅट आणि मॅग्नोलिया या वृक्षांचं लाकूड याच्यासाठी वापरलेलं आहे. याचा व्यास आहे 10 सेंटीमीटर आणि वजन आहे 330 ग्रॅम. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. नुकताच कोणत्या राज्याने हिमालयन बास्केट लॉन्च केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, उत्तराखंड. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी हे लॉन्च केलेलं आहे आणि याची सुरुवात झाली होती 2018ला. सुमित आणि स्नेहा थापलियाल यांनी हे ब्लॅक बास्केट काय केलं होतं? निर्माण केलं होतं. 13 नंबरचा प्रश्न बघा आता, हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. नुकताच आचार्य विद्यासागर महाराज यांचे निर्वाण झाले, ते कोणत्या धर्माशी संबंधित होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, जैन धर्माचे मुनी होते ते. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे निर्वाण. ठिकाण आहे चंद्रगिरी तीर्थ डोंगरगड छत्तीसगड. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946ला सदलगा बेळगाव कर्नाटकमध्ये झाला होता. 30 जून 1968ला अजमेर राजस्थानमध्ये काय केलं होतं त्यांनी? गुरु आचार्य श्री ज्ञानसागर महाराज यांच्याकडून मुनी दीक्षा घेतली होती. ते कोणत्या धर्माशी संबंधित आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सोबतच कोणत्या ठिकाणी त्यांचे निर्वाण झाले हे पण लक्षात ठेवा. त्यांचं जन्म ठिकाण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कोणत्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि कोणाकडून त्यांनी मुनी दीक्षा घेतली. असे 3 ते 4 प्रश्न त्यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. देशातील टॉप 10 कंपन्यांचा विचार करता भारतातील अव्वल कंपनी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, टाटा समूह. सुरुवातीच्या 10 कंपन्या बघा. भारतातील टॉप 10 कंपन्या, 1 नंबरला टाटा समूह, 2 नंबर रिलायन्स समूह, 3 नंबर HDFC, 4 ICICI, 5 इन्फोसिस, 6 SBI, 7 LIC, 8 भारती एअरटेल, 9 हिंदुस्तान युनिलिव्हर आणि 10 नंबरला आहे ITC. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, महाराष्ट्र. या योजनेसंबंधीची अधिक माहिती बघा. योजनेवर तुम्हाला जास्त करून मल्टीलाईन स्वरूपाचाच क्वेश्चन येऊ शकतो. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना महाराष्ट्र, हिचं घोषवाक्य बघा. ओबीसी महिला घेणार भरारी, व्याजाचा परतावा महामंडळाची जबाबदारी, असं याचं घोषवाक्य आहे. हे घोषवाक्य देतील तुम्हाला आणि विचारतील की कोणत्या योजनेचं हे घोषवाक्य आहे. या योजनेची वैशिष्ट्ये बघा. मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू आणि परित्यक्ता महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे. पहिल्या टप्प्यातील कर्ज नियमित परतफेड केल्यानंतर सदर बचत गटातला दुसऱ्या टप्प्यात 10 लाख रुपयापर्यंतचे कर्जे बँकेकडून घेण्यास ते पात्र असतील. आणि 3रा नंबर बघा. ही योजना जी आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्राद्वारे म्हणजेच CMRC मार्फत राबवण्यात येणार आहे. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या राज्यांमार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र.
आणि दिनांक लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 पर्यंत ही मोहीम असणार आहे. तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. खालीलपैकी कोणते राज्य विधिमंडळाने एक राष्ट्र एक निवडणूक विरोधात विधिमंडळात ठराव मंजूर केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तामिळनाडू. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? हा प्रश्न VIMP आहे. याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.